स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं बरं का, याला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, भले तुम्ही काल लिहिलं असेल तरी पण आता याला व्यवस्थित दुरुस्त करून लिहायचं आहे. स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर, स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय, मी तुम्हाला काल सांगितलं होतं. स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय, की आपल्या जी काही बॉडी आहे, आपली जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये आपल्याला काय दिसायला नको, मूव्हमेंट दिसायला नको. मूव्हमेंट कोणाची बात करतो बरं का मी, मूव्हमेंट दोन गोष्टीची होऊ शकते. कोणाची मूव्हमेंट होऊ शकते, दोन गोष्टी. कोणत्या दोन गोष्टी कोणाची, एक तर पूर्ण स्ट्रक्चरची मूव्हमेंट होऊ शकते. लक्षात घ्या, एस ए शिकत आहे म्हणजे मी पूर्ण स्ट्रक्चर शिकत आहे, आणि एस एच्या केसमध्ये मी मेकॅनिक्सला धरून चालतो म्हणजे काय, जे पण माझं पूर्ण स्ट्रक्चर असेल त्या पूर्ण स्ट्रक्चरला एक रिजिड बॉडी समजून चालतो. रिजिड बॉडी म्हणजे काय, तो एक दगड आहे असं समजून मी चालत असतो. ओके, हां. तर पूर्ण जो स्ट्रक्चर आहे आपल्या, त्या पूर्ण स्ट्रक्चरला एक रिजिड बॉडी समजून मी चालत असतो. मग मी काय म्हणत आहे की स्ट्रक्चर स्टेबल आहे का असं म्हणतोय मी. याचा अर्थ काय, की माझा स्ट्रक्चर जो काय आहे ना, तो मूव्हमेंट करत नाही आहे. काय करत नाही आहे, मूव्हमेंट. पूर्ण स्ट्रक्चर मूव्हमेंट करत नाही असं मला दिसायला भेटते. फॉर एक्झाम्पल काय, कार, सायकल, काय असेल ते अख्खं, तर पूर्ण स्ट्रक्चर जे काय ना, आपलं पूर्ण स्ट्रक्चर ते मूव्हमेंट करते. पूर्ण स्ट्रक्चर जे काय ना ते मूव्हमेंट करते. आता सायकल काय होती, एक रिजिड बॉडी होती. मोटरसायकल काय होती, एक रिजिड बॉडी होती. तो रिजिड बॉडीची काय होते, मूव्हमेंट होते. त्यामुळे मी काय म्हणणार बरं का, की या ठिकाणी जी काही आपली रिजिड बॉडी आहे ती अनस्टेबल आहे. जे स्ट्रक्चर असतं त्याला मी रिजिड बॉडी म्हणतो. माझा जी रिजिड बॉडी आहे किंवा त्या रिजिड बॉडीला मी दगड म्हणतोय समजा, तो दगड जर का एका ठिकाणाहून जर का दुसऱ्या ठिकाणी पूर्ण शिफ्टिंग जर त्याची होत असेल तर मी म्हणणार की आपलं स्ट्रक्चर काय आहे, अनस्टेबल आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चर आपलं काय आहे, अनस्टेबल आहे. अशा पद्धतीने आपण बोलत असतो. परंतु मूव्हमेंट वेगळा झाला आणि डिफॉर्मेशन वेगळं झालं. डिफॉर्मेशन म्हणजे काय बरं का, तर डिफॉर्मेशनबद्दल तुम्हाला दिसायला भेटेल, एकतर तो बेंड होत असेल, राईट ना, बेंड होत असेल. तर डिफॉर्मेशनची बात नाही करते आपण, डिफॉर्मेशनची केस नाही. पूर्ण जागा त्याची बदलून जाते हे म्हणतोय मी. फॉर एक्झाम्पल काय बरं का, म्हणायचं काय मला, हा एक रॉड इथं पडलेला आहे, या रॉडला जर का समजा मी असं सपोर्ट करून वरून जर का लोड लावत असणार, तर आता याचं मुवमेंट तर अशी बी होते, परंतु हे मुवमेंट नाही, हे काय आहे, हे डिफॉर्मेशन आहे. तर डिफॉर्मेशन होत असेल ना, तर डिफॉर्मेशन जर का होत असेल तर डिफॉर्मेशनचा मिनिंग मुवमेंट होत नाही. मुवमेंट म्हणजे काय बरं का, समजा हा इथं पडलेला होता आणि याला मी इकडून धक्का जर का लावला तर याची पोझिशन इथून ते इथपर्यंत चालली जाते, चालून जाते. तर याला काय म्हणतो, याला म्हणतो मुवमेंट, राईट. तर ही बात मला दिसायला भेटत असते. तर मुवमेंट बात वेगळी आहे आणि डिफॉर्मेशन वेगळं आहे. जर का पूर्ण स्ट्रक्चर आपलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललं जात असेल, समजा काय रे, लोडगाडी बघा, लोडगाडी. तर ती लोडगाडी जर बघायला गेला तुम्हाला, तर लोटगाडी म्हणा, तर ती काय तुम्ही ज्याला लोटतात तुम्हाला काय लक्षामध्ये येईल बरं का, की ती जर बघायला गेला, ती लोडगाडी एक रिजिड बॉडी आणि मी जे लोटतोय तिची जागा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलून जाते. त्यामुळे ती जी रिजिड बॉडी आहे किंवा ते जे काही स्ट्रक्चर आहे ते अनस्टेबल आहे. का, कारण की ते मुवमेंट दाखवते. ते काय दाखवते, मुवमेंट दाखवते. अशा पद्धतीने मला दिसायला भेटत असते, राईट. तो हे बात लक्षात. किंवा समजा एखादा रॉड मी असा जमिनीमध्ये खुपसून ठेवला आहे, असा रॉड एक जर खुपसून ठेवला आहे आणि त्याला मी इकडे ताणतोय, इकडे जर मी त्याला चांगला तर असं डिफॉर्मेशन मला दाखवेल. आता त्याची पण मुवमेंट होते, परंतु ही जर बघायला गेलं तर ॲक्च्युली ही मुवमेंट नाही, एक म्हणजे डिफॉर्मेशन होते. याचं काय होतं, डिफॉर्मेशन होते. तर इथं अनस्टेबिलिटी अशा पद्धतीने आपल्याला सांगता येत नाही. ॲक्च्युली हा स्टेबल आहे, हा काय आहे, स्टेबल आहे. तो डिफॉर्मेशनवरून तुम्हाला स्टॅबिलिटीची माहिती कळत नाही, तुम्हाला मुवमेंटवरून स्टॅबिलिटीची माहिती कळते. एवढं कन्फर्म करून घ्यायचं, ठीक आहे. आता स्टॅबिलिटी 3 प्रकारे आपल्याला कन्सिडर करून चालायची आहे. कोणती बरं का, एक आहे ओव्हरऑल स्टॅबिलिटी. सो ओव्हरऑल स्टॅबिलिटी आपल्याला शिकायचं आहे, ओव्हरऑल स्टॅबिलिटी. नंतर आपल्याला एक्सटर्नल स्टॅबिलिटी बघायची आहे आणि नंतर आपल्याला इंटरनल स्टॅबिलिटी बघायची आहे. या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, ओव्हरऑल स्टॅबिलिटी, एक्सटर्नल स्टॅबिलिटी आणि इंटरनल स्टॅबिलिटी. तो कसं असतं आता गमत बघा. सर तुम्हाला आता ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल क्वेश्चन आलेला आहे. तर ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल म्हणतायत की स्ट्रक्चर ओव्हरऑल स्टॅबिलिटी आहे का, हे सांगा बरं का. तर मग तुम्ही स्ट्रक्चर ओव्हरऑल स्टॅबिलिटी आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, तर तुम्हाला ओव्हरऑल DSI काढावं लागणार. सो DSI टोटल काढा. सो DSI टोटल काढून घ्या. काढून घ्या, टोटल काढून घ्या. तर तुम्हाला आता काय करायचं, पहिला टाका ओव्हरऑल स्टॅबिलिटी. ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल काय मेन्शन करतो तुम्ही, की तुम्ही टोटल काय काढून घ्यायचं, टोटल DSI काढून घ्यायचं, DSI टोटल, ठीक आहे. तुम्ही टोटल DSI टोटल जर का तुम्ही काढून टाकला आणि याची व्हॅल्यू जर का समजा 0पेक्षा कमी आली, तर तुम्ही त्या सरळ म्हणणार की ओव्हरऑल स्ट्रक्चर जे काय आहे ते काय आपलं, सो ओव्हरऑल स्ट्रक्चर आपलं अनस्टेबल आहे. अशा पद्धतीने आपल्याला कळून जात असतं. ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आपलं अनस्टेबल आहे. आणि जर का समजा DSI टोटल जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, तर तुम्हाला कमेंट करता येणार नाही की ते स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, राईट. सो नॉट कमेंट.
तुम्हाला कमेंट करता येणार नाही. तुमचे चान्सेस असतील की ते स्टेबल असेल, पण तुम्हाला कमेंट करता येणार नाही. तो ओव्हरऑल स्टॅबिलिटीवरती तुम्हाला काय करता येणार नाही, कमेंट करता येणार नाही, सांगता येणार नाही नेमकं काय, राईट. तो हा पॉईंट झाला आपला ओव्हरऑल स्टॅबिलिटीचा. ठीक, ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल एवढंच आहे का, तो हो एवढंच आहे, क्लिअर झालं आहे. ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल काय बोललो, टोटल DSI काढून घ्या. टोटल DSI जर का समजा 0पेक्षा जर का कमी आला तर तुम्ही काय बोलणार, तुम्ही बोलणार की ते स्ट्रक्चर अनस्टेबल आहे, डोळे बंद करून, राईट. परंतु टोटल तुम्ही DSI काढतायत आणि ते 0 किंवा 0पेक्षा जास्त येत आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती कमेंट करता येणार नाही. मग पुढे काय, मग तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनलकडे जाणार, राईट. जर तुम्हाला ओव्हरऑल स्टॅबिलिटी काढायला लावली आणि ती जर का समजा DSI टोटल जर का 0पेक्षा जास्त आला, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार, तुम्हाला आता कुठे जावं लागणार, एक्सटर्नल आणि इंटरनलीकडे. मग आता आपण बघणार दुसरा, एक्सटर्नल स्टॅबिलिटी. आता एक्सटर्नली स्टॅबिलिटी आपण कसं चेक करतो, एक्सटर्नली स्टॅबिलिटी चेक करण्यासाठी तुम्हाला DSE काढावं लागणार, DSI एक्सटर्नली. DSI काय काढा, DSI एक्सटर्नली काढा. सो तुम्हाला जर का टोटल जर का हे काढायचे असेल तर तुम्ही काय करणार, DSI एक्सटर्नली काढणार, राईट. सो DSI एक्सटर्नली आपण काढणार. जर आपण लक्षामध्ये जर आपल्याला आपण जर का बघायला गेलो तर मला लक्षामध्ये काय येत असतं बरं का, की DSI एक्सटर्नली मी काढतो आहे, राईट. सो DSI एक्सटर्नली जर का मी काढतो आहे तर माझ्या लक्षामध्ये काय होऊन जाईल की कसं काढतात, की क्लिअर आहे. टोटल रिॲक्शन मेजर करतो आणि त्याच्यामधून आपल्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन असतात 3, ती मी मायनस करून टाकतो. सो R-3 मी करून टाकतो. जर 3D असेल तर R-6 करणार आणि जर 2D असेल तर R-3 करतो. एवढी बात मला कन्फर्म आहे. DS एक्सटर्नली काढण्यासाठी एकदम क्लिअर कट आहे. टोटल रिॲक्शन मेजर करा, -3 करून टाका. टोटल रिॲक्शन मेजर करून टाका, -6 करून टाका. कन्सेप्च्युअली जा, कसं पण जा. तो अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करतो एक्सटर्नलीसाठी. आता जर का समजा DSE एक्सटर्नली जर का समजा तुम्ही ही व्हॅल्यू DSI एक्सटर्नली 0पेक्षा जर का कमी आली तर तुम्ही बोलून देणार काय बरं का, की एक्सटर्नली तो काय, तो एक्सटर्नली अनस्टेबल आहे. एक्सटर्नली तुम्ही काय, तो पहिले तुम्ही ओव्हरऑल स्टॅबिलिटी चेक करतायत. तुम्हाला कळतं की DSI टोटलची व्हॅल्यू 0पेक्षा जास्त 0 किंवा 0पेक्षा जास्त जाते, तर तुम्ही काय करणार, आता एक्सटर्नल स्टॅबिलिटीकडे गेलात. एक्सटर्नल स्टॅबिलिटीसाठी बघितलं आणि तुम्हाला कळालं की 0पेक्षा कमी येतं, तो एक्सटर्नली काय, एक्सटर्नली तो काय अनस्टेबल आहे. परंतु जर का समजा DSI एक्सटर्नली 0 किंवा 0पेक्षा जर का जास्त आला तर तुम्हाला त्याच्यावरती कमेंट करता येणार नाही. कमेंट करता येणार, त्याच्यावरती तुम्हाला कमेंट करता येणार नाही. मग कमेंट करता येणार नाही, मग काय करायचं, जर कमेंट तुम्हाला करता येत नाही मग तुमच्याकडे काय आहेत, तुमच्याकडे 3 तरीके आहेत. किती तरीके आहेत, 4 तरीके आहेत. 3च तरीके आहेत. कोणकोणते सांगतो, हे तुम्हाला नवीन लिहून देतो आहे मी, तुम्ही लिहिताय ते सगळं, तुम्ही लिहितायत असं कन्सिडर करतो मी की तुम्ही सगळं व्यवस्थित लिहितायत क्रमाने. हां, तर आता आपण काय करतो बरं का, तर समजा मला कळालं की यार एक्सटर्नली इंडिटर्मिनन्सी जी आहे ना ती 0 किंवा 0पेक्षा जास्त आली, डिग्री ऑफ एक्सटर्नली इंडिटर्मिनन्सी 0 किंवा 0पेक्षा जास्त आली, तर मग ते मला त्याच्यावरती कमेंट करता येत नाही. मग मी कसं करू बरं का, मग मी काय करत असतो, मी बघत असतो की जे रिॲक्शन आहेत ऑल रिॲक्शन जे काय आहेत ते ऑल रिॲक्शन पॅरलल आहेत का, जर पॅरलल असतील तर अनस्टेबल, राईट. कधीची बात आहे जेव्हा तुम्हाला कमेंट करता आली नाही ना. सो DSI एक्सटर्नली 0 किंवा 0पेक्षा जेव्हा जास्त होता ना, DSI एक्सटर्नली 0 किंवा 0पेक्षा जेव्हा जास्त होता ना, तेव्हा तुम्हाला कमेंट करता येत नव्हती ना, तेव्हा तुमचं हे ऑब्झर्वेशन आहे काय, की सगळ्या रिॲक्शन पॅरलल आहेत का, हो. तर पॅरलल असतील तर मग अनस्टेबल, जर पॅरलल असतील तर अनस्टेबल. नंतर सगळ्या रिॲक्शन ऑल रिॲक्शन कॉन्क्रंट आहेत का, सगळ्या रिॲक्शन कॉन्क्रंट आहेत का ते बघायचं. तर तुम्हाला कळालं की सगळ्या रिॲक्शन जी काही आहेत ना यार कॉन्क्रंट आहेत, सगळ्या रिॲक्शन जे आहेत ना ते कॉन्क्रंट आहेत. कॉन्क्रंट कसं काढता येईल तुम्हाला का प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सिबिलिटी वापरायचं, सरळ त्याला पुढे पास करून द्यायचं. ज्या सगळे रिॲक्शन का एका पॉईंटमध्ये जर का भेटत असेल कुठे ना कुठे, तर सगळे टोटल रिॲक्शन जर का एका पॉईंटमध्ये भेटत असतील तर आपण काय बोलणार बरं का, की ते अनस्टेबल आहे. जर सगळ्या रिॲक्शन कॉन्क्रंट असतील तर अनस्टेबल म्हणेल मी. अनस्टेबल पण काय, एक्सटर्नली अनस्टेबल म्हणे बरं का. एक्सटर्नलीची केस काय चालली सध्या, एक्सटर्नलची चालली, एक्सटर्नली अनस्टेबल म्हणून देईल. क्लिअर झाला पॉईंट, एक्सटर्नली अनस्टेबल. नेक्स्ट इज नेक्स्ट काय असते, आता हे झालं तिसरी केस. जर समजा तुम्ही 3Dचा अभ्यास करतायत आणि जर समजा तुम्हाला कळालं काय की 3Dचा आपण अभ्यास करत आहोत आणि जर 3Dचा आपण अभ्यास करत आहोत आणि बॉडी जर का कोप्लेनर असेल, म्हणजे 3Dचा अभ्यास करायचं मेन्शन करून दिलेलं आहे आणि बॉडी तुम्हाला 2D देऊन दिली, बॉडी तुम्हाला काय देऊन दिली, 2D देऊन दिले. जर बॉडी क्लोप्लेनर असेल किंवा जर स्ट्रक्चर जर कोप्लेनर असेल तर अनस्टेबल.
तर अनस्टेबल का? कारण की तुम्हाला म्हटलेलं आहे स्पेसमध्ये, बॉडी कशामध्ये स्पेसमध्ये म्हणलेलं आहे. वरती म्हणून दिले बॉडी स्पेसमध्ये बनलेलं आहे आणि खाली खाली काय ना डायग्राम जी ना ती को प्लेनरमध्ये देऊन दिले. को प्लेनरमध्ये देऊन दिले म्हणजे काय 2D डायग्राम देऊन दिले 2D. वरती म्हणून दिले स्पेस आणि खाली डायग्राम दिले 2D. तर त्या केसमध्ये तुम्ही म्हणणार की अनस्टेबल आहे. हे काय अनस्टेबल आहे. तर मग एक्सटर्नली अनस्टेबल ओळखण्यासाठी तुम्हाला हवाला तरीका आहे. तुम्हाला कळते का काय काय सांगतो मी? क्रम कसा लावला आहे बघा. सगळ्यात अगोदर आपण ओव्हरऑल स्टॅबिलिटी चेक करायला गेलो आणि मला कळालं DSI टोटल 0पेक्षा कमी आला तर ओव्हरऑल स्टॅबिलिटी काय आपली, ओव्हरऑल स्टॅबिलिटी काय आपला तो अनस्टेबल आहे. ओव्हरऑल काय तर ओव्हरऑल काय ते अनस्टेबल आहे. ओव्हरऑल अनस्टेबल आहे. राईट. आता तुम्ही काय करणार बरं का, ओव्हरऑल अनस्टेबल झालं. आता तुम्ही मध्ये गेलेत की DSIची व्हॅल्यू टोटलची 0 किंवा 0पेक्षा जास्त आली. मग तुम्ही काय करणार, त्याचं बघणार की 0पेक्षा जास्त येते ना, याचा अर्थ ते स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. माझ्यावर त्याला कमेंट करता येत नाही, मला कमेंट करता येत नाही. मग मी काय करणार बरं का, मी एक्सटर्नलची केस घेणार. एक्सटर्नलची केसमध्ये मी काय करणार, DSI एक्सटर्नल काढणार. जर DSI एक्सटर्नलची व्हॅल्यू 0पेक्षा कमी आली तर मी म्हणणार की स्ट्रक्चर जे आहे ना ते एक्सटर्नली अनस्टेबल आहे. एक्सटर्नली काय अनस्टेबल आहे म्हणून देणार. परंतु DSI जर का DSI एक्सटर्नली 0 किंवा 0पेक्षा जर का जास्त आला तर मला त्या ठिकाणी कमेंट करता येणार नाही. मग याच्या माझ्याकडे केस असतात काय, जर का समजा सगळे पॅरलल रिॲक्शन असतील तर ते एक्सटर्नली अनस्टेबल आहे. जर कॉन्क्रंट रिॲक्शन असतील तर अनस्टेबल आहे. किंवा जर समजा 3D म्हणलेलं आहे आणि 2D डायग्राम जर का दिली असेल तर अनस्टेबल आहे. याच्यानुसार आपण एक्सटर्नलची केस काढून टाकणार. आता एक्सटर्नलची बात झाली. राईट. आता मला काय करायचं असणार, इंटरनलसाठी पण चेक करून घ्यावं लागणार. सो इंटरनल स्टॅबिलिटी हा तक्ता मस्त छान पद्धतीने कुठेतरी बनवून घ्यायचा. राईट. इंटरनल स्टॅबिलिटी. आता बघू बरं इंटरनल स्टॅबिलिटीबद्दल काय म्हणणं आहे. तर इंटरनल स्टॅबिलिटीबद्दल जर डिस्कशन केलं तुम्ही तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय, इंटरनल स्टॅबिलिटीसाठी कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे. इंटरनल स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला व्हिज्युअल इन्स्पेक्शन करावं लागत असं. व्हिज्युअल इन्स्पेक्शन करा. व्हिज्युअल इन्स्पेक्शन कसं करायचं बरं का, जसं की काय मी तुम्हाला सांगून देतो इंटरनल स्टॅबिलिटी म्हणजे काय. हे बघा, कार असते का आपली कार, इंटरनल स्टॅबिलिटी कोणाला म्हणतात माहिती आहे का, की पूर्ण स्ट्रक्चरची बात नाही करत मी. स्ट्रक्चरमध्ये काय असतात, मेंबरपासून आपला स्ट्रक्चर बनत असतो. जर समजा स्ट्रक्चरमधले मेंबर एकमेकांच्या रिलेटिव्हली हालत असतील, स्ट्रक्चरच्या आतमधले मेंबर जर का रिलेटिव्हली हालत असतील ना, तर तुम्ही म्हणून जायचं की तो इंटरनली अनस्टेबल आहे. तो काय आहे, इंटरनली अनस्टेबल आहे. म्हणजे कसं बरं रे, कार बघितली का सगळ्यांनी कार, तर तुम्ही म्हणणार हो कार. आता जी कार आहे ना ती कार जर तुम्ही ऑब्झर्व केली तर कारच्या आतमध्ये सीट असते. आणि त्या सीटला तुम्ही काय करतात, सीट म्हणजे एक मेंबर झाला. सीटमध्ये काय झालं, कार आपला एक स्ट्रक्चर आहे आणि कार आपला एक स्ट्रक्चर आहे आणि कारच्या आतमध्ये सीट हे काय एक मेंबर आहे. सीट काय आपला मेंबर आहे. आणि त्या सीटला तुम्ही काय करता, तुम्हाला जर का समजा सीटला ॲडजस्टमेंट पाहिजे असेल, तुम्हाला जर का समजा जास्त स्लोप पाहिजे असेल, तुम्हाला जर का झोपायचं असेल त्या सीटवरती, तर आपण त्याचं काय मुवमेंट करतो, खालीवरती करून टाकतो. म्हणजे मला काय दिसायला भेटत आहे की कार पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि सीट त्याच्यामधला एक मेंबर आहे. आणि मेंबरला काय करतो बरं का, मी मेंबरला इकडे तिकडे करतोय ना, मेंबरची हालचाल करतोय. तर मेंबरची जर का समजा मी दुसऱ्या मेंबरच्या रिस्पेक्टनं जर का हालचाल करत असेल, मेंबरची हालचाल जर का मी दुसऱ्या मेंबरच्या रिस्पेक्टनं हालचाल जर का करत असेल ना, तर त्याला म्हणतो मी इंटरनली अनस्टेबल. त्याला काय म्हणतो मी, इंटरनली काय ते अनस्टेबल. इंटरनली तुम्ही हलू शकतात ना, तर इंटरनली त्या मेंबरची मुवमेंट करू शकतात ना, तर इंटरनली काय ते अनस्टेबल. फॉर एक्झाम्पल अजून काय आपण हे बघितलं आहे ना, पाळणा असतो, पाळणा असा पाळणा आपण बघितलेला आहे. इथं आपण बसतो आणि असा हे करत असतो, इथं असा पाळणा आपण बघितलेला आहे, बरोबर की नाही. तो हा पाळणा आता जर तुम्ही बघायला गेला तर काय बरं का, हा मेंबर वरचा आणि खालचे हे मेंबर आहेत. इथं मी बसवते, तुम्हाला नाही वाटत का ह्या मेंबरच्या रिस्पेक्टनं हवाला काय करतोय मुवमेंट करतोय. त्यामुळे स्ट्रक्चर आपलं काय इंटरनली अनस्टेबल आहे. पण एक्सटर्नली जर बघायला गेलं तर जागेवरून हलतंय का ते एक्सटर्नली. किंवा तुम्ही जर बघायला गेलं तर किती येते, 6 समथिंग तुम्ही हे करा, तर तुम्ही तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की काय यार, एक्सटर्नली स्ट्रक्चर हलत नाही आहे. एक्सटर्नली स्ट्रक्चर जागेवरती, पण इंटरनली ते काय होते, इंटरनली त्याची मुवमेंट होते. राईट. तर अशा पद्धतीने इंटरनली मुवमेंट आपण काढत असतो. म्हणजे तुमचं इंटरनली तुम्हाला जर का स्टॅबिलिटी चेक करायचं असेल ना, तर व्हिज्युअल इन्स्पेक्शन करावं लागेल की आतमधले मेंबर हलतायत का, या पद्धतीने तुम्हाला विषय करावा लागत असतो. राईट. So internally stability check on the basis of visual inspection, externally stability check on the basis of what, on the basis of external indeterminacy. किंवा इथं बघा, लक्ष द्या, इथं जर बघायला गेलात इथली कहाणी DSI लेस दॅन 0 जर का आला, DSI इंटरनली DSI इंटरनली जर का समजा DSI इंटरनली 0पेक्षा जर का कमी आला तर 100%, किती टक्के, 100% इंटरनली अनस्टेबल आहे.
अनस्टेबल. 100% इंटरनली काय येतं, अनस्टेबल आहे. परंतु DSI इंटरनली 0 किंवा 0पेक्षा जर का जास्त आला तर तुम्हाला याच्यावरती कमेंट करता येणार नाही. मग कमेंट करता येणार नाही तर मग काय मग व्हिज्युअल इन्स्पेक्शन. मग व्हिज्युअल इन्स्पेक्शनने जाणार. अशा पद्धतीने हे आपल्याला सगळ्या प्रकारच्या स्टॅबिलिटीबद्दल विचारतात. मग तुम्हाला ओव्हरऑल विचारतायत का ते, मग एक्सटर्नल विचारतायत का ते, तर काय विचारतायत, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती लक्षामध्ये घ्यायची असते. क्लिअर आहे का हे सगळं? सगळा तक्ता क्लिअर झाला का? सगळा तक्ता क्लिअर झाला का? रिपीट करायची जरूरत आहे का हा तक्ता? मग एक्झाम्पल घेऊ आपण. आता एकदम व्यवस्थित डायग्राम बनली का नेहा? राईट. हां, आता आपण काय करणार, आता आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटत असे, ही पूर्ण डायग्राम बनून गेली आपल्याकडून. आता आपण एक्झाम्पलवर जाऊया आणि क्वेश्चन कसं विचारतो आपल्याला त्याच्यानुसार आपण डिस्कशन करूया. ठीक, आता आपण क्वेश्चन घेऊ. स्टॅबिलिटी काल मी घेतले होते बरेचसे उदाहरण, आज पण आपण घेतोय. आता तर लक्षामध्ये घ्या कसं. बरं, समजा आपण आपला ओव्हरऑल एक्सटर्नल सगळं आपण आपल्या क्रमाने जाऊ, आपल्या पद्धतीने जाऊ. इथं ना रोलर लावून दिला बरं का. रोलरला कधी कधी असं पण दाखवतात रे, घाबरून जायचं नाही, काहीतरी नवीन झालं का हे, याला रोलरला असं पण दाखवतं ना. रोलरला आपण कसं दाखवत होतो आतापर्यंत, असं दाखवत होतो ना, तर आता असं पण दाखवतात. तो लक्षामध्ये राहू द्या तेवढं. आपला काय रोलर, एवढी बात कन्फर्म आहे व्यवस्थित. हां, हे अशा पद्धतीने रोलर दाखवला. तर आता जर बघायला गेलो तर मला काय लक्षामध्ये येते, हे रोलर आहे. ओके, हा रोलर आहे. तर तुम्ही मला आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या एकदम पद्धतशीर पहिल्यापासून जायचं आहे. ओव्हरऑल बघू, एक्सटर्नली बघू, ओव्हरऑल स्टेबल आहे का, इंटरनली आहे का, ते वाला चेक करू आपण. तर मी काय करत असतो, आता समजा मला ओव्हरऑल हे काढायचं, तर मी DSI टोटल काढतो. DSI टोटल कसा काढतो मी, तर DSI टोटल काढण्यासाठी माझ्याकडे खूप सारे तरीके आहेत. मी तरी त्या तरीकेने जाणार. कसं बरं, तो इथं बघा, आता सुरुवात करतो समजा इथून सुरुवात करतो. इथे किती आहे रे, 1. इथे किती 1, तर इथं मला 1 दिसायला भेटतं. इकडे जायचं कापला तर इकडे 3, इकडे जायचं कापला इकडे किती 3, तर 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि तुमच्याकडे इक्वेशन किती असतील 3, तुम्हाला किती भेटते 4. जर तुम्हाला 4 माहीत पडले तर तेव्हा जाऊन हे आणि हे कळून जाईल. राईट, 4 तर आले. उत्तर किती आहे, इथं 4 लिहितोय. आता इथे किती असते, इथं जर बघायला गेला तर इथं जर बघायला इथं 0 आहे, -3 करावं लागेल. तर 0 -3 केलं तर -3, तो -3 मला इथं दिसायला भेटेल. तो इकडचं काम पण झालं या जॉईंटचं. इकडे या जॉईंटला जर का आले, इकडचं माहिती मला इथं किती असणार 3 मधून 3 गेले 0, इथं काय करणार मी 0. राईट, याचं काम बी झालं. आता इथं जर बघायला गेलात तिथे किती, इथे 1 आहे आणि इथं किती 3 आहे, तर 1 आणि 1 4, 4 मधून 3 गेले 1, तो +1 असं मला दिसायला भेटते. काय बरं का, 4 मधून 1 गेले. तुम्ही फॉर्म्युल्याने जा किंवा कशाने बी जा, काही प्रॉब्लेम नाही. आता फॉर्म्युला कोणता होता आपल्याकडं, फॉर्म्युला होता R प्लस अननोन मायनस नोन करून काढू शकतात. किंवा तुम्ही काढू शकता DSI -DSI त्या पद्धतीने पण काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, कुठून पण काढा. मी कन्सेप्टने सांगतोय. ते किती झाले बरं का, 4 मधून 3 गेले 1 आणि 1 2 येत आहेत का, सो 2 मला दिसायला भेटतं. 2च आहे का रे, 2च येते का बघून घ्या, चेक करून घ्या बरं का, 2च येते का. ठीक, हां, तर मला दिसायला भेटते की यार 2 येते. हे 2 येते म्हटल्यावरती काय, ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल कमेंट करता येणार नाही मला. ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल मला कमेंट करता येणार नाही आहे. हे क्लिअर झाला का, पहिले इथपर्यंत सांगा. भाग्यश्वरी, कुलदीप, जी डायग्राम मी काढून दिली तुम्हाला DSI काढता आला का. मग तुम्ही म्हणतात की चला मला दुसऱ्या पद्धतीने DSI काढायचं गड्या, मग दुसऱ्या पद्धतीने मी काढला का, दुसऱ्या पद्धतीने काढला का तुम्ही. हां बघा, अशा पद्धतीने. दुसरी कोणती पद्धत घेऊ मी, दुसरी समजा मी परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारतात त्याच्यावरती भर द्यायची. तुम्हाला जस्ट स्टॅबिलिटी म्हणतायत का, स्टॅबिलिटी म्हणत असेल तर पहिल्यापासून सुरुवात करायची. ओव्हरऑल काढायची, एक्सटर्नली काढायची, इंटरनली काढायची, ज्याच्यात फिट बसेल त्याच्यात घालून द्यायचं. राईट, अशा पद्धतीने मी काय बोललो बरं तुम्हाला. हां, ही वाली बात आपण करत होतो. आता आपण कसं करत होतो याला रे, DSI एक्सटर्नल. तर मला सांगा रिॲक्शन किती आहे, 2. रिॲक्शन किती आहे 2 -3, 2 -3 -1 येते का, मला व्यवस्थित चेक करून सांगा बरं का. DSI टोटल किती येतो आहे आपला टोटल. मी माझ्या अननोन -9ने काढून बघतो. समजा अननोन किती आहे आपल्याकडं, अननोन जर बघायला गेला तर रिॲक्शन आहेत. अननोन रिॲक्शन किती आहेत 2, अननोन रिॲक्शन 2 आहेत. 2 प्लस मेंबर किती आहेत 1 2 3 4, राईट. सो अननोन किती झाले 4. मायनस मी काय करतो, जॉईंट. आता इथे एक जॉईंट आहे 3 1 2 3 आणि नंतर अजून किती जॉईंट आहेत बरं का. आता या फ्रेंडला पण मला जॉईंट कन्सिडर जर करायला लागलं तर किती झालं 1 2 3 4, 1 2 3 4 5 5 दुनी 10 झाले समजा. तर मग उत्तर काय येईल बरं का, -4 येऊन जाईल. असं नाही करता येणार.
मग याला जॉईंटनी पकडता येणार 1 2 3 3 दुने किती झाले 6, 6 म्हणून 6 इथं पण चुकतंय काहीतरी, इथं पण काहीतरी चुकतंय. कन्सेप्टने जर का काढलं ऐक ना, तू आहे ना ते फ्री सपोर्टचा -3 नव्हता घेतला इकडे लेफ्ट सपोर्टचा. हां मग इकडचा -3 जर घेतला नाही तर मग किती येत होते, मग तिथं मायनस होईल ना, मग मायनस होईल. म्हणजे मला सरळ कळतं की यार ओव्हरऑल स्टॅबिलिटी नाही आहे. ओव्हरऑल स्टॅबिलिटी काय होते म्हणजे कन्सेप्टने गेलो याच्याने, कुठेतरी मोजमाप आता मी जे ना प्रत्येक वेळेस मोजमापमध्ये चूक करतोय. तर आता दुरुस्तपणा प्रत्येक वेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करून बघायचं की यार सॉल्व करताना आपलं चूक कुठे होतंय, मग त्याच्यावरती भर द्यायचं. आता मी प्रत्येक वेळेस तुम्ही ऑब्झर्व करत असणार, मी सगळं काढतोय परंतु मी काउंट व्यवस्थित करत नाही. आणि का करत नाही, कारण की मी त्याला लिहून व्यवस्थित घेत नाही इकडे कुठेतरी. त्यामुळे पेपरामध्ये बी आलं ना तर कुठेतरी कोपऱ्यावरती उत्तर काढून कोपऱ्यावरती लिहायचं, कॅल्क्युलेशन बरोबर होईल. ओके हां, तर मग उत्तर किती आलं बरं, -1 येते. -1 येते म्हणजे काय, आता तुम्ही मला सरळ कमेंट करा. ओव्हरऑल स्टॅबिलिटी काय, ओव्हरऑल स्टॅबिलिटी आपल्याला दिसायला भेटते अनस्टेबल आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आपलं अनस्टेबल आहे. सो ओव्हरऑल स्ट्रक्चर इज व्हॉट अनस्टेबल. कशा पद्धतीने ओव्हरऑल अनस्टेबल आहे आज बघा, कळून पण जाईल. इथे मी रोलर लावतोय, रोलर. तुम्हाला नाही वाटत का हे जे काही ना हे या पॉईंटच्या अबाउट हा इथं पॉईंट असेल बघा, रिॲक्शन इथून चालली, रिॲक्शन इकडून चालली, म्हणजे एक्सटर्नली पण काय, ते एक्सटर्नली पण काय बरं का, ते एक्सटर्नली पण आता ओव्हरऑल अनस्टेबल असणं म्हणजे काय, एक्सटर्नली बी इंटरनली बी अनस्टेबल असणं. तो आता बघा, तर तुम्ही जर बघायला गेलात तर रिॲक्शन याच्यामधून घुसतायत आरपार, रिॲक्शन घुसतायत, त्याच्या अर्थ ते एक्सटर्नली अनस्टेबल तर आहेच म्हणा, अनस्टेबल आहेच. आणि दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, हे पुरं स्ट्रक्चर आहे ना असं घुमल, असं हे बघा या रोलर इकडून जर का कोणी लोड लावला, हे चाललं इकडं, हे चाललं इकडं, रोलर येतात, हे चाललं इकडं, अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल. म्हणजे आपल्याला दिसायला भेटते. सो एक्सटर्नली बी अनस्टेबल, इंटरनली बी अनस्टेबल, ओव्हरऑल अनस्टेबल अशा पण नाही. तो एक्सटर्नली बी अनस्टेबल असेल, इंटरनली बी अनस्टेबल असेल तर 100% तो ओव्हरऑल काय आहे, अनस्टेबल आहे. अशा पद्धतीने आपण हे बोलत असतो. पहिले आपण ओव्हरऑलच काढून टाकलं, काम झालं, क्लिअर झालं उदाहरण. ओके, आता कमेंट करा दुसरं एक्झाम्पल. काल पण घेतलं होतं पण आता आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं व्यवस्थित. हे आता आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षामध्ये काय येते, हे बघा, हे वालं स्ट्रक्चर दिलं, खाली पण हे जॉईंट केलेले आहेत, हे वालं स्ट्रक्चर. आता याची स्टॅबिलिटी जी काय आहे ना, याची स्टॅबिलिटी आपल्याला आपल्या पद्धतीने चेक करायचं. इथं हिंज दिली आहेत वरती, ठीक आहे. ट्रस हा काय एक ट्रस आहे, तर ट्रस एका फ्रेम आहे बघा. ट्रस ओळखण्यासाठी तुम्हाला इथं हिंज झाला पाहिजे. इथं हिंज असले का मग ओके, द्यायलाच पाहिजे. ही कधी एक्झाम्पलमध्ये देत नाही पण द्यायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा ओव्हरऑल स्टॅबिलिटी सांगा रे. ओव्हरऑल स्टॅबिलिटी तुम्ही कन्सेप्टने काढा, याच्याने काढा. तो ट्रस्ट जर असेल तर मी कसं काढतो बरं का, ओव्हरऑल स्टॅबिलिटी काढण्यासाठी ओव्हरऑल DSI कसं काढतो, अननोन मायनस नोन. अननोन म्हणजे काय, रिॲक्शन प्लस मेंबर फोर्स -2G. तसं करा, नाही तर कन्सेप्टमधून गेला तरी पण चालेल. मी दोघं पद्धतीने सांगतो, मला डोक्यात राहायला पाहिजे म्हणून दोघं पद्धतीने सांगायला पाहिजे मी, राईट. रिॲक्शन किती आहेत, 2 आणि 1 3. मेंबर किती आहेत, 1 2 3 4, राईट. जॉईंट किती आहे, 1 2 3 4, 4 2 8 -8. उत्तर किती येते बरं का, हे किती आहेत बघा. रिॲक्शन किती आहेत 3, मेंबर किती आहेत 4, हे झाले 7, जॉईंट किती आहे 4, तो 4 किती झाले 8. म्हणजे उत्तर किती येते माझं -1. उत्तर किती येतं आपलं -1. तो -1 उत्तर येताना मला दिसायला भेटते, ठीक आहे. -1 उत्तर मला येताना दिसाले, म्हणजे टोटल जर काढलं तर -1 येते, ठीक आहे. -1 म्हणजे मला दिसायला भेटले की हा अनस्टेबल आहे. ओव्हरऑल स्टॅबिलिटी अनस्टेबल दिसायला भेटते. पण कधी काय होतं माहिती आहे का, ओव्हरऑल अनस्टेबल राहतो, पण एक्सटर्नली कधी स्टेबल राहतो, इंटरनली काहीतरी अनस्टेबल राहतो. असं पण घटना घडू शकतात. तर मग तुम्हाला विचारतात काय परीक्षेमध्ये, ते ओव्हरऑल स्टॅबिलिटी विचारतात, एक्सटर्नल विचारतात का इंटरनल विचारतात. तिघांना सेपरेटली ॲनालिस करायचं. -1 आला. आता कन्सेप्टने काढा. इथे किती आहेत 2, 1 आणि 1 किती झाले 4. 4 मधून 2 गेले, इथं राहतील 2, राईट. याचं काम झालेलं. इथे किती असतं 2, इथे किती असतं 1, तो 1 मधून 2 गेले -1, बरोबर. हां, तर 1 मधून 2 गेले -1, तेव्हा काम होईल. इथं पुढे जर गेला तर काय बरं का, इथं 1 मधून 2 गेले -1, इथं -1, राईट. याचं काम झालं. आता ते 1 असेल, 1 मधून 2 गेले पुन्हा, इथे जर बघायला गेलं तर 1 मधून 2 गेले -1, याचं तर झालेलं आहे. तो -1, राईट. आणि इथं किती 2, तर 2 -3, -1. मला ओव्हरऑल ओव्हरऑल DSI जो येतो, टोटल DSI तो किती येतोय, तो टोटल DSI येतोय -1. याचा अर्थ स्ट्रक्चर ओव्हरऑल काय, ओव्हरऑल स्ट्रक्चर काय अनस्टेबल आहे. स्ट्रक्चर ओव्हरऑल काय अनस्टेबल आहे. आता स्ट्रक्चर ओव्हरऑल अनस्टेबल आपल्याला दिसायला भेटतंय. पुढचं काय, पुढे जर बघायला गेलात तर आता आपण एक्सटर्नली काढून बघू. एक्सटर्नली काय,
इकडे जा, इथे हिंज होती. राईट. आता बघ कमेंट करा बरं. एक्सटर्नली काय असेल ते तुम्ही जर बघायला गेलात तर इथे 2 आहेत, इथे किती आहेत, 1 आहे, 1 आणि 2 झाले 3, -3. तो 3 - 3 किती येते, 0. याचा अर्थ जर बघायला गेला तुम्हाला मी बोललो का आता काय बोललो मागं आहे की कधी कधी आपल्याला ओव्हरऑल अनस्टेबिलिटी जर विचारली तर ओव्हरऑल अनस्टेबिलिटी वेगळी होऊन जाते. आता जर तुम्ही बघायला गेलात तिथे काय दिसायला भेटतं आपल्याला की 0 येतो आहे. काय उत्तर येते, 0. जर समजा तुम्ही बघायला गेला DSEची व्हॅल्यू जर का 0 आली तर तुम्हाला कमेंट करता येईल का, नाही कमेंट करता येणार. मग तुम्ही काय करणार, कमेंट जर करता आलं नाही तर तुम्ही काय करणार बरं का, रिॲक्शनकडे जाणार. ही रिॲक्शन इकडे, ही रिॲक्शन इकडे, राईट, ही रिॲक्शन इकडे. सांगा बरं का हे तिघं रिॲक्शन एकमेकांना पॅरलल आहेत का, तुम्ही म्हणाल पॅरलल नाही आहे. सांगा बरं का हे कॉन्क्रंट आहेत का, ही चालली इकडं, ही चालली इकडं, ही चालली इकडे, कॉन्क्रंट आहेत का, नाही. हे कॉन्क्रंट पण नाही आहे, हे कॉन्क्रंट पण नाही आहे, पॅरलल पण नाही आहे. त्यामुळं मला लक्षामध्ये येईल की हे एक्सटर्नली काय आहे, एक्सटर्नली स्टेबल आहे. एक्सटर्नली काय स्टेबल आहे, तो एक्सटर्नली काय दिसायला भेटते, मला स्टेबल दिसायला भेटते, एक्सटर्नली स्टेबल आहे. आता तुम्ही जर बघायला गेलात इंटरनलीची बात करा. म्हणजे जर तुम्हाला मेन्शन केलं नसेल, फक्त म्हटलं असेल कमेंट ऑन द स्टॅबिलिटी, तर कमेंट ऑन स्टॅबिलिटीचं ऑप्शनकडे जायचं. ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त स्टेबल अनस्टेबल असे शब्द दिलेले आहेत का इंटरनली एक्सटर्नली असे शब्द दिले आहेत. ऑप्शनमध्ये जसे शब्द दिले असतील त्याच्यानंतर तुम्ही उत्तर काढायचं, काही नाही, आरामशीर येईल तुम्हाला. ठीक आहे. आता बघा बरे, आता मला चेक करायचं आहे, इंटरनलीसाठी. इंटरनली सांगा बघा. आता इंटरनलसाठी जर बघा इथं हिंज लावून दिली. इंटरनलीसाठी जर बघायला गेलं तर इंटरनली तुम्ही हे काढून घ्या, त्याचा DSI इंटरनल. DSI इंटरनल कसा काढतो आपण, DSI इंटरनल आपण काढत असतो M -2J - 3. ट्रस आहे ना, M - 2J - 3. त्याच्यानुसार मी काढणार. तर मग तुम्ही लक्षामध्ये काय करणार बरं का, मेंबर किती आहेत, 4, मायनस जॉईंट किती आहेत, 4 × 8 -3. तो 4 मायनस किती आले ते, 4मधून 5 गेले, 4मधून 5 गेले काय, -1. याचा अर्थ इंटरनली काय ते, इंटरनली अनस्टेबल आहे. तुम्ही म्हणा आता कसं काय इंटरनली अनस्टेबल आहे, बघा व्हिज्युअल इन्स्पेक्शनवरून बी काढू शकतात. व्हिज्युअल याच्यावरून बी कळून देईल तुम्हाला. कसं, जर मी इकडे लोड लावला, इकडे जर का लोड लावला तर हा मेंबर याच्या रिस्पेक्टनं बघा अशी होतील ते, या प्रत्येक मेंबरची एकमेकांच्या रिस्पेक्टने काय होईल, मुवमेंट होईल की नाही. तर अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल. हे काय झालं, याला म्हणतो आपण स्ट्रक्चर इंटरनली काय आहे. तो या हे जे काही तुम्ही एक्झाम्पल लिहिलं याच्यावरती तुम्ही कमेंट काय करणार, एक्सटर्नली तुम्ही कमेंट काय करतात, एक्सटर्नली स्टेबल बट इंटरनली अनस्टेबल, अशी कमेंट आहे तुमची. एक्सटर्नली स्टेबल, इंटरनली अनस्टेबल, ही अशी कमेंट आपली असणार आहे. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय, तिथे ना प्लस आणि मायनस असं येते, प्लस आणि मायनस कोणावरती जास्त भर देईल त्याच्यानुसार विषय येतो. ठीक. पुढे बघा, मग तुम्हाला एक्सटर्नली विचारतायत, इंटरनली विचारतात का काहीच विचारत नाही. जर ते काहीच विचारत नसतील याचा अर्थ ते ओव्हरऑल विचारतात. क्लिअर होते का पॉईंट. जर तुम्हाला एक्सटर्नली इंटरनली म्हणत नाही ना तर ते तुम्हाला ओव्हरऑल म्हणतात. ओव्हरऑल म्हणजे काय, DSI टोटल काढून घ्या, आणि बस त्याच्यावर कमेंट करून टाका, त्याच्यानुसार कमेंट करून टाका. ठीक आहे. आणि लक्षात घ्यायचं, जेव्हा पण ते असं विचारतायत ना तर ते त्या उदाहरण याचे 100% अनस्टेबल दिसायला भेटेल तुम्हाला, अनस्टेबल दिसायला भेटणार. राईट. किंवा आपलं ऑब्झर्वेशनवरून आपण ते काढू शकतो. पुढे काय आता दुसरा आपण बघूया. ते बघा काय काय सांगतोय, कमेंट बघा कुठे कुठे कसे आहेत. जर इंटरनली अनस्टेबल असेल, बघा काय काय बोलतोय, लिहून घ्या. इंटरनली अनस्टेबल असेल, एक्सटर्नली अनस्टेबल असेल, तर ओव्हरऑल काय असेल, अनस्टेबल असेल. क्लिअर. जर एक्सटर्नली अनस्टेबल असेल, इंटरनली स्टेबल असेल, राईट ना. एक्सटर्नली अनस्टेबल, इंटरनली स्टेबल, राईट, इंटरनली स्टेबल, तर ओव्हरऑल काय असेल, स्टेबल असेल. ओव्हरऑल काय असेल, स्टेबल असेल. म्हणजे 2पैकी एक जरी स्टेबल असला ना तरी ओव्हरऑल काय दिसायला भेटेल तुम्हाला, ओव्हरऑल. आता काय होतं उदाहरण, याचं उत्तर किती काढलं होतं आपण, -1 आलं होतं का. हां, एक मिनिट हां. काय बोलतो आता, एक्सटर्नली काय आहे, स्टेबल आहे. इंटरनली काय आहे, अनस्टेबल आहे. जसं की प्लस आणि मायनस कसं करतो ना आपण त्याच्यानुसार, त्याच्यानुसार. आता मला काय दिसायला भेटेल, एक्सटर्नली काय ते स्टेबल आहे, इंटरनली काय ते अनस्टेबल आहे. तर ओव्हरऑल काय होणार, ते ओव्हरऑल काय होऊन जाणार, ओव्हरऑल ते अनस्टेबल होऊन जाणार. ओव्हरऑल काय होऊन जाणार, ते अनस्टेबल होऊन जाणार. राईट. तर जर समजा दोघं जर का अनस्टेबल असतील तर ओव्हरऑल अनस्टेबल असेल. दोघांपैकी एक जरी अनस्टेबल असला तरी ते अनस्टेबल होऊन जाणार. आणि जर दोघं स्टेबल असतील तर जाऊन आपला ओव्हरऑल काय असेल तो स्टेबल असेल. अशा पद्धतीने क्लिअर मला होत असते. राईट. तर बघा
कमेंट काय असेल त्याच्यावर उदाहरणं कशी असतात त्याच्यावर तुम्हाला सुटेल ते. पुढे हे पण काल घेतलं होतं. याला वरती देऊ. चला सांगा बरं आता याच्यावरती कमेंट करा. हे वाला दिले पहिले आपण बघूया आपण ना टोटल काढून बघू आणि काय कमेंट असेल ती लिहून घेऊ आपल्या आपल्या भाषेत. मला दिसायला भेटेल काय बरं का, फॉर्म्युलेने जा किंवा कशाने पण जा, कन्सेप्टने जा, कुठून पण जा. समजा इथं मला दिसायला भेटतं आहे 1, सो 1 आणि 3 4, 4मधून 3 गेले 1, 4मधून 3 गेले 1, सो याचं काम झालं. इथे किती असेल 0, याचं काम झालं. इथे किती असेल बरं का, इथे असेल 1, 1मधून किती असेल -2, इथे किती असेल -2. तुम्हाला दिसायला भेटते -2 आणि +1 म्हणजे -1 येते, म्हणजे उत्तर किती येते -1 येते. बरोबर का रे, -1 येते का उत्तर. इथे हिंज करा बरं, इथे हिंज करा, इथे हिंज करा. हे झालं आहे आपलं घेऊन, इथे हिंज करा. आता इथे जर हिंज केलं ना तर इथं उत्तर किती असेल -1 असेल. मग जर समजा -1 आणि +1 केला तर उत्तर माझं कसं किती निघून येईल, DSI टोटल इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला कमेंट करता येणार नाही, तुम्हाला ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल कमेंट करता येत नाही आहे. सो ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल आपल्याला कमेंट करता येत नाही. मग आता आपण एक्सटर्नलकडे जाऊ बरं का. काय विषय, एक्सटर्नलकडे आपण जाऊया. एक्सटर्नलकडे जाऊ. आपल्याला ओव्हरऑलबद्दल आपल्याला काही आयडिया भेटत नाही, काही पण असू शकतं ते ओव्हरऑल, राईट. मग आता आपण एक्सटर्नल आणि इंटरनल करूया. एक्सटर्नल इंटरनलवरून आपण ओव्हरऑलबद्दल डिस्कशन करूया. आता बघा बरं काय, तर मला दिसायला भेटते आता एक्सटर्नलीकडे जातो मी. एक्सटर्नली कसा काढतो मी रे, DSI एक्सटर्नली इज इक्वल टू DSI एक्सटर्नली इज इक्वल टू ते किती आहेत 2, इथे किती आहे 1 3, 3मधून 3 गेले 0. म्हणजे तुम्हाला इथं पण कमेंट करता येत नाही इथे पण तुमच्याकडे एक्सटर्नली ओळखण्यासाठी तुमच्याकडे कमेंट जर करता येत नसेल ना, त्या केसमध्ये तुमच्याकडे काय बरं का, तुमच्याकडे रिॲक्शन आहेत. रिॲक्शन पास करून बघतोय तर इथे ही रिॲक्शन इकडे चालली, इथली असे 2 रिॲक्शन इथून जातील, 2 रिॲक्शन इकडून जातात आणि तिसरीवाली रिॲक्शन ही बी याच्यातूनच जाते. बरोबर आकृती देतात याच्यामध्ये. म्हणजे तिघं रिॲक्शन जे आहेत ना ते एकाच पॉईंटमधून घुसत आहेत. सगळ्या रिॲक्शन कुठून घुसत आहेत, एकाच पॉईंटमध्ये. जर तिघं रिॲक्शन एकाच पॉईंटमधून जर का घुसत असतील तर एक्सटर्नली ते काय आहे, एक्सटर्नली ते काय अनस्टेबल आहे. एक्सटर्नली काय ते, एक्सटर्नली आपल्याला काय दिसायला भेटते अनस्टेबल आहे. सो एक्सटर्नली काय बरं का ते अनस्टेबल आपल्याला दिसायला भेटते, एक्सटर्नली अनस्टेबल आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय, एक्सटर्नली काय ते अनस्टेबल आहे. पुढे जर बघायला गेलं काय, आता आपण इंटरनली काढू. इंटरनली जर बघायला गेलं तर काय बरं का, जर मी इथं फोर्स लावला तर याच्या अबाउट आपलं जे की आहे ना, ही बॉडी अख्खी अशी घुमायला लागून जाईल बघा, अशी, राईट की नाही, अशी घुमायला लागून जाईल. तुम्हाला काय लक्षामध्ये येते की यार जर इथं फोर्स लावला नाही, चक्के आहेत ना असे घुमायला लागून जातील, घुमतील की नाही, अशी घुमायला लागून जातील. म्हणजे याचा अर्थ काय दिसायला भेटतोय मला, याच्या अबाउट घुमायला लागून जातोय. तर इंटरनली जे ना, इंटरनली ते काय बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन इंटरनली काय, इंटरनली अनस्टेबल आहे. इंटरनली पण काय अनस्टेबल आहे. म्हणजे एक्सटर्नली बी अनस्टेबल, इंटरनली बी अनस्टेबल. देअरफॉर कमेंट करायची आता ओव्हरऑल याची, देअरफॉर ओव्हरऑल अनस्टेबल. क्लिअर झालं का रे. सो तुम्हाला लक्षात येतं आहे का, जर DSI टोटलची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा जास्त आली तर तुम्हाला काहीच बोलता येत नाही त्याच्यावरती. तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला एक्सटर्नल आणि इंटरनल काढावं लागेल. तुम्ही एक्सटर्नल काढलं, तुम्ही इंटरनल काढलं. जर का समजा एक्सटर्नल आणि इंटरनल पैकी कोणती बी एक जरी हे दिसायला भेटलं ना, राईट का, तर तुम्ही म्हणणार ओव्हरऑल अनस्टेबल आहे असं म्हणणार, राईट. अशा पद्धतीने पुढे झालं. आता पुढची डायग्राम घेतो. सॉरी हां, इथं रोलर आहे, आणि इथं बी रोलर लावून दिला असा. इथं पण असा तिरपा रोलर आहे, ठीक आहे, तिरपा रोलर आहे म्हणजे बरोबर पोझिशनमध्ये असा लावून दिलेत. आता म्हणलं याची स्टॅबिलिटीबद्दल बोला, सगळ्या गोष्टी प्रकारच्या स्टॅबिलिटीबद्दल मेन्शन करायचं, याच्या स्टॅबिलिटीबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मग ठीक आहे, बोलू आता काय. चला आपण जर का आता याचा DSI टोटल काढला तर DSI टोटल किती येईल बरं सांगा मला, तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. कन्सेप्टने जा, नाही तर पद्धतशीर कसे तरी काढा. तर आपण काय करणार बरं का, हे जे काही आहे हे जर का ऑब्झर्व करायला गेलं तर काय दिसायला भेटतं बरं का. आता याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हा ट्रस आहे का काय हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल की हा ट्रस आहे का काय. आता इथं जर का मी तुम्हाला जर का अशी जॉईंट देऊन दिले कोणते हिंज, तर तुम्ही कमेंट करणार ती काय आपली ट्रस आहे, तर ती काय असेल ट्रस. पण ते जॉईंट जर का रिजिड असले तर ती काय असणार आपली फ्रेम असणार, तर ती काय असणार फ्रेम असणार. समजा मी आता काय करतो,
आता बोला. म्हणजे एक ट्रस आहे, तो ट्रसमध्ये आपण काय करणार, एम प्लस आर मायनस 2J. एम किती आहेत, 1 2 3 4 5. किती आहेत रे, 1 2 3 4 5 बरोबर. सो 5 प्लस रिॲक्शन किती आहेत, इथं बी रोलर आहे, इथं बी रोलर आहे, 2 मायनस जॉईंट किती आहेत, 1 2 3 4 5 10. म्हणजे मला काय दिसायला भेटते बरं का, 5 आणि 2 किती झाले, 7. 7मधून 10 गेले, 7मधून 10 गेले -3. तो DSI किती येतो माझा, टोटल DSI -3 येतो. म्हणजे ओव्हरऑल जी काही आहे ती ओव्हरऑल आपल्याला अनस्टेबल दिसायला भेटते. ओव्हरऑल काय बरं का, ओव्हरऑल अनस्टेबल आहे. सो ओव्हरऑल जर का अनस्टेबल असेल तर आता डिस्कशन करूया आपण. ओव्हरऑल अनस्टेबल डायरेक्ट मला सरळ पहिल्या ज्याच्यामध्ये कळून गेलो ओव्हरऑल अनस्टेबल आहे. मग आता गंमत बघा, आपण काय करणार, पहिले जाऊ एक्सटर्नलकडं बघा. जर पहिल्यांदा तुम्हाला कळून गेलं ना की ओव्हरऑल अनस्टेबल आहे, त्याचा मिनिंग काय होतो बघा. आता त्याचा मिनिंग काय होतो बघा, आपण ना DSI एक्सटर्नल काढू. DSI एक्सटर्नल टोटल रिॲक्शन -3. रिॲक्शन किती आहेत, 2 -3 -1 आलं का. -1 म्हणजे काय, एक्सटर्नली अनस्टेबल झाली. एक्सटर्नली काय झाली, अनस्टेबल झाली. इंटरनली अनस्टेबल आहे का, इंटरनली अनस्टेबल आहे का बघा, इंटरनली अनस्टेबल आहे का. जर का समजा तुम्ही आता इथं जर ऑब्झर्वेशन केलं, कुठे पण एक हे लावून द्या, जर मी समजा इथं जर का फोर्स लावला बघा, इथं जर का मी फोर्स लावला ना, तर तुमच्या लक्षामध्ये ही बॉडी ज्यानं चालली खाली अशी होत, चालली खाली अशा पण येऊन देईल. 2 चक्के आहेत म्हटल्यावरती खाली चालली देईल. याचा अर्थ तुम्हाला कळतं आहे का, मला सांगायचं काय आहे, मला काय सांगायचं आहे की जर तुम्ही ओव्हरऑल DSI टोटल काढून टाकतायत ना, आणि तो जर का मायनसच्या खाली येत असेल ना, तर 100% आपल्याला काय ऑब्झर्वेशन होते की एक्सटर्नली पण अनस्टेबल आहे आणि इंटरनली पण अनस्टेबल आहे. न काढता कळून देईल तुम्हाला, न काढता. परंतु जेव्हा तुम्ही DSI टोटल काढताय तर 0 किंवा 0पेक्षा जेव्हा जास्त येतो ना, 0पेक्षा जास्त जेव्हा येतोय ना, तर त्याच्यावर कमेंट करता येत नाही आपल्याला. मग आपल्याला एक्सटर्नल काढावी लागत असते, मग आपल्याला इंटरनल पण काढावं लागते. मग कधी एक्सटर्नली काय होऊन जातो, स्टेबल होऊन जातो, आणि इंटरनली काय होऊन जातो, अनस्टेबल होऊन जातो. मग दोघांपैकी जर एक जरी अनस्टेबल असेल ना, मग जाऊन आपण करत असतो, कमेंट करतो की ओव्हरऑल स्ट्रक्चर जे आहे ते आपलं अनस्टेबल आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चर आपलं अनस्टेबल आहे, मग जाऊन आपण कमेंट करणार. आलं का लक्षामध्ये तुम्हाला, ते असं तुम्हाला बोलावं लागणार आहे, असं तुम्हाला बोलणार. तर ही एक परफेक्ट डायग्राम अशा पद्धतीने तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. आता मग तो हे परत उदाहरण आपल्याला सॉल्व करावे लागतील, त्या अजून हे डोक्यामध्ये एकदम परफेक्ट बसेल. आता पुढची अजून डायग्राम घेतो मी, बघा बरं. जास्तीत जास्त उदाहरण सोडून आपल्या कन्सेप्ट आपण हे बनवत असतो. आता हे वाला आता कमेंट करा सगळे जे आहेत ना, ट्रस या हिंजने जोडले सगळे. चला, मला तुम्ही ओव्हरऑल स्टॅबिलिटीबद्दल मेन्शन करा. हा ट्रस म्हणल्यावर तुम्ही याच्याने काढा, कन्सेप्टने. मी कन्सेप्टने काढतो, तुम्ही फॉर्म्युल्याने काढा. फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे, M + R - 2J. ठीक आहे, आणि मला उत्तर सांगायचं तुम्ही. मी माझ्या पद्धतीने काढतो. मग समजा इथून सुरुवात मी करतो आहे, 2 1 4, तिथं उत्तर किती येते माझं, 2 येऊन जाईल. राईट, इथं जर गेलो तिथे येईल -1. राईट, इथं येईल -1. राईट, इथं येईल -1. राईट, इथं येईल -1. किती उत्तर येते रे, मेंबर किती आहेत, 1 2 3 4 हां 5. रिॲक्शन किती आहेत, 3. राईट, सो 3. आणि जॉईंट किती आहेत, जॉईंट किती आहेत, 10 होतील. राईट, तो उत्तर -2 येते. फॉर्म्युला -2 येते, कन्सेप्टने -2 येते. ओके, म्हणजे मला लक्षामध्ये येते काय, DSI टोटल -2 येतो. याच्यावरती काय कमेंट करणार तुम्ही, ओव्हरऑल अनस्टेबल आहे. ओव्हरऑल अनस्टेबल तर आहेच, पण तुम्हाला डायरेक्ट कमेंट करता येईल काय बरं का, तुम्हाला कमेंट काय करता येईल. आता बघू बरं का, अजून काही कन्सेप्टमध्ये माझं काही चुकतं आहे का. तो आता ते आलं, परंतु अजून इथे मॅटर असा होतो आहे, कसं बरं का, DSI एक्सटर्नल बघा, DSI एक्सटर्नल. DSI एक्सटर्नलबद्दल कमेंट करू. DSI एक्सटर्नलबद्दल जर आपण बघायला गेलो तर मला काय भेटते बरं का, 3मधून 3 गेले 0 येत आहे. 3मधून 0 येते, म्हणजे मला कमेंट करता येत नाही एक्सटर्नलबद्दल. तर मी जातो आता समजा रिॲक्शनकडे जातो. रिॲक्शनची डिरेक्शन कशी आहे, ही वाली रिॲक्शन आहे, ही वाली एक डिरेक्शन आहे, ही वाली डिरेक्शन आहे. आता डिरेक्शन जर बघायला गेलात तर इथं पण मॅटर होतो आहे. रिॲक्शन जर डिरेक्शन बघा, डिरेक्शन काय चाललेत, वरती डिरेक्शन चाललेत, म्हणजे पॅरलल पण नाही आहेत. तिघं पॅरलल पण नाही आहेत, तिघं कॉन्क्रीट पण नाही आहेत. म्हणजे आता तुम्हाला इथं काय कळायला भेटते की ओव्हरऑल अनस्टेबल आहे तो, पण एक्सटर्नली स्टेबल दिसायला भेटते. म्हणजे मागं मी जे कमेंट करत होतो फोर्सफुल्ली, तिथं पण आता इथे पण मॅटर झाला.
इथं पण मॅटर झाला. लक्षामध्ये म्हणजे मला एक बात कळते आता, एक बात कळते की ओव्हरऑल अनस्टेबल जर का असेल ना तर याच्यामध्ये काय दिसायला भेटते, एकतर ते दोघंचे दोघं अनस्टेबल असतील किंवा दोघांपैकी एक स्टेबल किंवा एक अनस्टेबल असेल, अशी काहीतरी केस असेल, तेव्हा जाऊन आपल्याला ओव्हरऑल अनस्टेबिलिटी दिसायला भेटणार आहे. ते उदाहरणं सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळतील सगळे. ओके, तर मॅक्झिमम उदाहरण जेव्हा सॉल्व्ह करते आणि क्वेश्चन तुम्हाला तो विचारतो काय आहे याच्यावरती भर घालायची. तुम्हाला तो टोटल विचारतोय, एक्सटर्नल विचारतोय, इंटरनल विचारतो का काय विचारतोय, त्यावर तुम्हाला ते कळेल. मी ती एक याची PDF पाठवलेली बघा मागं, ती PDF मध्ये तुम्हाला खूप सारे क्वेश्चन दिसायला भेटतील याच्या रिलेटेड. म्हणजे आता कमेंट बघा, मी बोललो ओव्हरऑल, सुरुवातीलाच बोलून दिलं ओव्हरऑल काय बरं का, ओव्हरऑल अनस्टेबल आहे. मी खाली घुसलो, एक्सटर्नलच्या केसमध्ये आला होता, एक्सटर्नली स्टेबल दिसायला भेटते, एक्सटर्नली काय तो स्टेबल आहे. मी इंटरनलीच्या केसमध्ये जाणार, इंटरनलच्या केसमध्ये DSI सांगा मला, DSI इंटरनल इंटरनल कसं काढता तुम्ही, M - 2J - 3 कळा बरं का इंटरनल किती येते. म्हणजे तुम्ही आता काय कमेंट, एवढं सगळं आपण डिस्कशन केलं, काहीतरी वेगळं करू नये केलं, याच्यावरून आपण रिझल्ट काय काढला बाहेर, याच्यातून रिझल्ट आपण असा काढला बाहेर, सगळं डिस्कशनवरून, भलेही आपण ट्राय करत होतो मध्ये, पण याच्यावरून डिस्कशन करून काय काढलं की DSI टोटलवरून आपल्याला कळून जाते की अनस्टेबल आहे का, कमेंट करायची की नाही. अनस्टेबल कसे करेल, DSIच्या खाली असेल तर अनस्टेबल म्हणून देणार मी, पण 0 किंवा याला तर मी म्हणणार की मला कमेंट नाही करता येणार, मग मी एक्सटर्नल आणि इंटरनल काढणार. तसं तर मला प्रत्येक ठिकाणी एक्सटर्नल इंटरनल काढायचंच आहे जर प्रश्न विचारला असेल तर. ठीक, आता गंमत बघा काय, M किती आहेत, 1 2 3 4 5, सो 5 - 10 - 3 किती झाले बरं का, सो 5 - 10 + 3 म्हणजे उत्तर किती येते -2. इंटरनली काय आहे, इंटरनली अनस्टेबल आहे. लक्षामध्ये तो इंटरनली अनस्टेबल असल्या कारणानं इंटरनली कमेंट काय करायची, एक्सटर्नली स्टेबल आहे, इंटरनली अनस्टेबल आहे. इंटरनली अनस्टेबल असल्या कारणानं ओव्हरऑल स्टॅबिलिटी काय आहे, अनस्टेबल आहे. कळालं का रे, कळालं का, आत्ता कळालं का काय म्हणतो मी. हे बघा, स्ट्रक्चर हे ओव्हरऑल स्टेबल असायचं कारण एका जाऊ शकतं, एकतर एक्सटर्नली अनस्टेबल असेल किंवा इंटरनली अनस्टेबल असेल, दोघं काय असतील, अनस्टेबल असतील, किंवा एकतर एक्सटर्नली अनस्टेबल असेल, इंटरनली काय असेल, एक्सटर्नली अनस्टेबल, इंटरनली स्टेबल असेल, किंवा एक्सटर्नली स्टेबल असेल, इंटरनली अनस्टेबल असेल, तेव्हा जाऊन आपलं स्ट्रक्चर काय असणार, अनस्टेबल असणार. राईट, पण एक्सटर्नली बी स्टेबल आहे, इंटरनली बी स्टेबल आहे, जर का दोघं अशा कंडिशन असतील तर जाऊन आपलं जे की स्ट्रक्चर आहे ते ओव्हरऑल काय असेल, ओव्हरऑल स्टेबल असेल, अशी बात दिसायला भेटत असते. हे आपलं कन्क्लुजन आहे सगळ्या याच्यावरून, त्या सगळ्या याच्यावरून. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे करणार. पुढे काय आता हे झालं. आता मला तुम्ही सांगा, जर समजा मला याला स्टेबल बनवायचं असेल, याची ओव्हरऑल याला मला ओव्हरऑल स्टेबल बनवायचं असेल तर मी काय करतो ना, मी याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट घालून घेतो. कसे डायगोनल एलिमेंट घालतो, इथे एक डायगोनल एलिमेंट लावून देतो, राईट, आणि इथे एक डायगोनल एलिमेंट लावून देतो. जर मी असं करून टाकलं ना, आता जर का फोर्स लावला ना, तर आता इकडे तिकडे कोणतेच मेंबर एकमेकांच्या रिस्पेक्टिव्ह रिलेटिव्ह मुवमेंट करणार नाही, कोणीच नाही करणार. म्हणजे इंटरनल त्याला मी स्टेबल करून टाकतो, असं जर केलं मी तर. राईट, तुम्ही म्हणा खरं आहे काय, चेक करून बघा बरं का, खरं आहे का. तर तुम्ही जर बघायला गेलात, आता मला सांगा DSI टोटल, M + R - 2J, 1 2 3 4 5 6 7, 7च बरोबर, तो 7 प्लस रिॲक्शन किती आहेत, 3, जॉईंट किती आहेत, 1 2 3 4 5, हे झाले 10 मधून 5 गेले 5. राईट, म्हणजे आता मला कमेंट करता येणार नाही ओव्हरऑल स्टॅबिलिटीवरती. मला चेक करावं लागेल पहिले की एक्सटर्नली आहे का काय. मग दोघांपैकी लक्षात घ्या, जर दोघांपैकी एक बी अनस्टेबल असला तर मी विषय करून देईल की बाबा पूर्ण स्ट्रक्चर आपलं अनस्टेबल. दोघांपैकी एक बी अनस्टेबल असलं ना तरी मी अनस्टेबल म्हणून देईल. ठीक आहे, बघा तर आता कमेंट मला करता येते. मी आता एक्सटर्नलीकडे जातो. एक्सटर्नलीकडे जर गेला तर काय, एक्सटर्नली सरळ करते मला, DSCची व्हॅल्यू 0 येते, पॅरलल पण नाही आणि कॉन्करर पण नाही, एक्सटर्नली स्टेबल येतो. एक्सटर्नली काय तो स्टेबल आहे, राईट. आता इंटरनली चेक करा. इंटरनली चेक करण्यासाठी काय करावं लागेल, DSI इंटरनल काढा. DSI इंटरनल जर तुम्ही काढला ना तर इंटरनल पण किती 5च येईल. इंटरनल किती गेली, 5च येईल. तो जर 5 येत असेल तर तुम्हाला काय कळून देईल बरं का, DSI इंटरनल जर का समजा 5 असला म्हणजे काय,
5 जर का असला तुम्हाला कमेंट करता येणार नाही, कमेंट नाही करता येणार की मग तुम्ही काय करणार, लोड लावून बघा, ही डायग्राम हलणार नाही जागेवरून, कुठेच काही होणार नाही याचं, राईट की नाही, कुठेच काही होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. म्हणजे काय की इंटरनली स्टेबल आहे, एक्सटर्नली बी स्टेबल आहे, त्यामुळे ओव्हरऑल स्टेबल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारतील. किंवा दुसरी डायग्राम हिवाली होती, याच्याबद्दल आपण बघितलं होतं अगोदरच. तर हे जे काय ना, हे ओव्हरऑल अनस्टेबल आहे. याची स्टॅबिलिटी जर बघायला ओव्हरऑल अनस्टेबल आहे. कशामुळे ओव्हरऑल अनस्टेबल आहे? कारण की इंटरनली अनस्टेबल आहे म्हणून. हा इंटरनली अनस्टेबल होता म्हणून ओव्हरऑल अनस्टेबल येतोय. मग मी काय करणार, याच्यामध्ये कोणता बी एक डायगोनल एलिमेंट जर का जोडून दिला ना, आता बघा बरं तुम्ही, आदर बघायला गेलात ना, तर हा इंटरनली स्टेबल होऊन गेला. कसा इंटरनली स्टेबल होऊन गेला? लावा ना तुम्ही फोर्स इकडून जर का फोर्स लावला ना, तर हा डायगोनल एलिमेंट आहे, हे सगळे एलिमेंट जे काही आहेत ना, तुम्हाला दिसायला भेटेल की तो पलीकडे सरकणार नाही, पलीकडे तो जाणार नाही. जेव्हा आपण डायगोनल एलिमेंट लावून देतो, डायगोनल एलिमेंट जर का आपण लावून दिला, तर आपल्याला दिसायला भेटेल एक स्टॅबिलिटी त्याला येऊन जात असते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे कन्क्लुजन काढणार आहोत. ते कन्क्लुजन आपल्या अशा पद्धतीने काढणार आहोत. खूप सारे एक्झाम्पल मी तिथं दिलेले आहेत. अजून काय आहे? आता हा बघा, याच्यावरती कमेंट करू. काल घेतलं होतं उदाहरण. काल आपण व्यवस्थित कमेंट करता येत नव्हती. आज कम से कम आपल्याला एक चांगल्या पद्धतीने कमेंट करता येते आणि क्वेश्चन असेच बनतात. ठीक आहे, क्वेश्चन असेच बनतील. कारण की स्टॅबिलिटी चेक करताना तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अभ्यास पुन्हा होऊन जातो. आता बघा बरं, याच्यावरती तर काल पण काढलं होतं मी, पण मला आता अभ्यास करायचा व्यवस्थित. फायनली कन्क्लुजन काढून घ्यायचं मला. म्हणजे मला उद्या उठून जे काय रिव्हिजन मारायला हे कन्क्लुजन लक्षात ठेवणार आहे. तुम्ही बघा बरं आता काय पहिले तुम्ही टोटल काढा. टोटल किती येते? हे ट्रस आहे. टोटल किती येतं रे? कन्सेप्टने जा, नाही तर कशाने बी जा. एकाने कन्सेप्टने सोडून सांगा मला, कोणतरी कन्सेप्टने सोडून सांगा. कुलदीप कन्सेप्टने काढ, याला कन्सेप्टने याचा DSI काढ. मी फॉर्म्युल्याने काढतो. कन्सेप्टने जर काढला तर मेंबर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8च मेंबर आहेत. राईट, 8 मेंबर आहेत. 9 मेंबर आहेत का? हां, एक राहून गेला. इथला एक राहून गेला. 9 मेंबर आहेत. 9 मेंबर आहेत. रिॲक्शन 3 आहेत. मायनस तुझे 1 2 3 4 5 6 12 जॉईंट 6 आहेत का बघा. सो 12 मग इथं केले बरं का. हे 12मधून 12 गेले, 12 गेले 0, म्हणजे DSI टोटल 0 येतोय. तुम्हाला कमेंट करता येणार नाही. तुम्हाला ओव्हरऑल स्टॅबिलिटीवरती कमेंट करता येणार नाही. मग आता काय करावं लागेल? एक्सटर्नल चेक करा, इंटरनल चेक करा. दोघांपैकी एक जरी अनस्टेबल झाला तरी ओव्हरऑल अनस्टेबल होऊन जाणार. क्लिअर? ही कमेंट आहे. आता बाकीचं वरती काय शिकलेलं असेल ते विसरून जा. काय असेल मध्ये गोंधळ केलेला कळाला का? पहिले आपण ओव्हरऑल स्टेबल काढायचं. DSIच्या व्हॅल्यून कळून जाईल. जर मायनसमध्ये आलं तर ओव्हरऑल अनस्टेबल आहे. ओव्हरऑल काय बाबा अनस्टेबल आहे असं आपण डायरेक्ट कमेंट करून देणार वरती. पण आता DSI व्हॅल्यू जर 0 किंवा 0पेक्षा जर का जास्त आली तर एक्सटर्नल जाणार, इंटरनल जाणार. एक्सटर्नल जर का अनस्टेबल असला, कोणता बी एक जरी अनस्टेबल असला, दोघं अनस्टेबल किंवा कोणता तरी एक जरी अनस्टेबल असला तरी ओव्हरऑल आपल्याला काय दिसायला भेटेल? तो अनस्टेबल असेल. पण एक्सटर्नली बी स्टेबल आणि इंटरनली बी जर का स्टेबल असेल ना, तर ओव्हरऑल स्टॅबिलिटी दिसायला भेटेल. स्टॅबिलिटी दिसायला भेटेल. अशा पद्धतीने असते आपलं. राईट. पण सुरुवातीला जर का समजा DSI टोटलची व्हॅल्यू जर का मायनस येऊन गेली, त्याच्यावरती असं कमेंट करू नका. मी बोलून दिलं होतं तेव्हा, याच्यावर असं कमेंट करू नका की दोघी अनस्टेबल आहेत, म्हणजे एक्सटर्नल बी आणि इंटरनल बी, असं कमेंट नाही करायचं. याच्यावरून आपण अंदाज काय लागून देईल? DSI टोटल जर का समजा निगेटिव्ह आला तर याचा अर्थ असा आहे की स्ट्रक्चर ओव्हरऑल अनस्टेबल आहे. ओव्हरऑल अनस्टेबल म्हणजे काय? एकतर एक्सटर्नली अनस्टेबल असेल, एकतर तो इंटरनली अनस्टेबल असेल, किंवा दोघं अनस्टेबल असेल. अशा 3 गोष्टी असू शकतात. आलं लक्षात? पण काय असू शकतं त्यासाठी तुम्हाला पुढे जावं लागेल. आता मला सांगा, तुम्ही 0 येते म्हणजे तुम्हाला कमेंट करता नाही. मला एक्सटर्नल सांगा. DSI एक्सटर्नल काय रे? 0.
राईट. सो 0. मग 0 येत आहे. 0 जर येत असेल तर तुम्हाला एक्सटर्नलवरती बी कमेंट करता येणार नाही. पण तुमच्याकडे काय पॅरलल लाईन मारा. हे चाललं इकडं, हे चाललं इकडं. सांगा सगळ्या रिॲक्शन एकमेकांना पॅरलल आहेत का तुम्ही म्हणणार नाही, कॉन्क्रीट आहेत का तुम्ही म्हणणार नाही, खल्लास झाली बात. राईट का. म्हणजे हा काय आहे, हा एक्सटर्नली स्टेबल आहे. एक्सटर्नली काय आहे तो स्टेबल आहे. ठीक आहे, एक्सटर्नली स्टेबल आहे गाड्या. आता आपल्याला इंटरनली पण चेक करावं लागेल. चला सांगा इंटरनली स्टेबल आहे का. इंटरनली स्टेबल आहे का तो. व्हॅल्यू किती येते, 0 येते का इंटरनली स्टेजची. 0 येते का इंटरनलची. DSI इंटरनल M-2J-3. सो M-2J-3 मेंबर आहेत 9, हे 12 म्हणजे 0 येते. 0 येते तरी तुम्हाला कमेंट करता येणार नाही. DSI इंटरनल जर का समजा 0 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमेंट करता येते का आपल्याला, नाही. मग आता काय करावं, आता व्हिज्युअल इन्स्पेक्शनकडे जायचं. आता कुठे जायचं, व्हिज्युअल इन्स्पेक्शनकडे. मग काय करायचं, इंटरनल आहे आतमध्ये काय करायचं, कोणत्या बी एका जॉईंटला मी फोर्स लावून दिला. जर तुम्ही असा फोर्स लावला का हा डायरेक्ट इथं चालला जाईल, हा इथे येऊन जाईल, हा इथे येऊन जाईल, हा इथे येऊन जाईल. डायग्राम कशी बनेल. अशी डायग्राम बनवून देईल तुमची. बघा आलं लक्षामध्ये. म्हणजे आतमध्ये ते मेंबरवरती जर कुठे एखाद्या जॉईंटला जर फोर्स लावला ना, ते एकमेकांची रिस्पेक्टने त्यांची मुवमेंट होते. मग इंटरनली ते काय दिसते मला व्हिज्युअल इन्स्पेक्शनने अनस्टेबल येते. काय येते, अनस्टेबल आहे. तो हे काय झालं बरं, हे झालं आपलं अनस्टेबल. तर हा अनस्टेबल आहे गड्या. राईट. सो अशा पद्धतीने आता याला जर का मला स्टेबल करायचं असेल या स्ट्रक्चरला, तर मी काय करतो माहिती आहे का, मी याला जर का मला स्ट्रक्चरला स्टेबल करायचं, मी काय करतो, याला मी अशा पद्धतीने करून टाकतो डायरेक्ट. एक मिनिट, याला मला स्टेबल करायचं आहे. तो मी कसं करतो, त्याला खोडावं लागतं. आता बघा मध्ये त्रिकोण काढतो तुम्ही. मी ना असलं भारी स्ट्रक्चर बनवतो. कसं की जेणेकरून जो आहे ना प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. कसं दूर करायचं बरं का. आता प्रॉब्लेम हा दूर करण्यासाठी याला जरासा टिल्ट करायला पाहिजे होता. असं करून टाकतो. आता लावा तुम्ही कुठेही फोर्स. आता जर का समजा तुम्ही इथं लावायला गेलात तर इकडचं तिकडे रिॲक्शन द्यायला लागून जाईल, शिफ्ट होणारच नाही ते. तो मला अशा पद्धतीने करावं लागेल. मग आता जाऊन हा स्टेबल स्ट्रक्चर होऊन गेला. मग एक्सटर्नली बी स्टेबल आहे, आता व्हिज्युअल इन्स्पेक्शनने इंटरनली बी स्टेबल आहे. त्यामुळे आता कमेंट काय करणार तुम्ही, ओव्हरऑल स्टेबल आहे. ओव्हरऑल काय स्टेबल आहे. सो ओव्हरऑल स्टेबल अशा पद्धतीने आपण कमेंट करणार. चल आता भागेश्वरी, आता मी जेवढं काही सांगितलं बाकीच्या तो वहीमध्ये काय लिहिलं ते माहीत नाही मला, पण तू मला माईक ओपन कर आणि मला सांग पूर्ण कहाणी काय घडती. तुला कशा पद्धतीने स्टॅबिलिटीचा चेक घ्यायचा आहे, एक पूर्ण प्रोसिजर मला सांग पटकन, म्हणजे आपलं हे चॅप्टर संपून जाईल. पहिले आपण ओव्हरऑल स्टॅबिलिटी चेक करतो. हां, ती जर 0 पेक्षा कमी आली तर ते अनस्टेबल राहतं, आणि जर 0 पेक्षा मोठी आली ओव्हरऑल तर स्टॅबिलिटी त्याच्यात ऐक, ओव्हरऑल स्टॅबिलिटी कसं चेक करते हे सांग. ओव्हरऑल स्टॅबिलिटी का, हा. मग आपण फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार जर बीम DSI. असेल तर R-3 करून, हां आणि जर फ्रेम किंवा ट्रस असेल म्हणजे तर R+M DSI काढून, करून, म्हणजे DSI काढून. ओके. आणि मग नंतर जर ती 0 पेक्षा मोठी येत असेल तर त्याच्यानंतर मग आपण कमेंट नाही करू शकत की स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. बरोबर त्याच्यासाठी आपण एक्सटर्नली आणि इंटरनली काढतो. बरोबर. मग एक्सटर्नली काढण्यासाठी आपण परत DSI एक्सटर्नल काढतो. बरोबर. तर मग त्याच्यानुसार आपले जर 0 पेक्षा कमी आली व्हॅल्यू तर ती अनस्टेबल असते. बरोबर. आणि 0 पेक्षा मोठी आली तर मग आपण ते 3 कंडिशन घेतलेल्या आहे की ती पॅरलल आहे का कॉन्करंट आहे का ते चेक करायचं, आणि त्याच्यानुसार जर ते असतील पॅरलल किंवा कॉन्करंट तर अनस्टेबल असते. बरोबर. आणि जर तसं नसेल तर मग स्टेबल असते. तसं असेल तर एक्सटर्नली स्टेबल. बरोबर. पुढे त्याच्यानंतर आपण इंटरनल स्टॅबिलिटी काढतो. परत DSI काढतो इंटरनल फॉर्म्युला वापरून, आणि नंतर मग जर ती 0 पेक्षा कमी आली तर इंटरनली अनस्टेबल असते, आणि जर 0 पेक्षा मोठी किंवा 0 एवढी आली तर परत आपण चेक करतो. जर
3D स्ट्रक्चर असेल तर कोप्लॅनर आहे का नाही ते चेक करतो. त्याच्यानुसार म्हणजे कसं किंवा तसं नाही चेक मग करत तू, visual. त्याच्यासाठी हा. चेक तसं नाही, व्हिज्युअल इन्स्पेक्शन करायचं. जर इंटरनल येणं असेल तर व्हिज्युअल. आपण सगळं 2D शिकत आलो, आपण 3D बद्दल काही बोलूच नाही. वाटल्यास ती कंडिशन तुम्ही खोडून बी टाकली ना 3D वगैरेची तरी चालत. आपण 2D देणार आहे परीक्षेमध्ये आपल्याला, तर 2D बद्दल मग इंटरनली तुम्ही ऑब्झर्वेशन करणार. झालं इथपर्यंत. पुढं काय करणार आता लक्षात घे. इथून तू कमेंट काय द्यायचे, मला काय उत्तर अपेक्षित आहे. आता इथून अपेक्षित असं आहे की जर समजा एक्सटर्नली किंवा इंटरनली याच्यापैकी एक जरी कंडिशन म्हणजे एक्सटर्नली किंवा इंटरनली अनस्टेबल असेल ना, तरी ओव्हरऑल काय असणार ते अनस्टेबल असणार. ओके, म्हणजे लक्षात किंवा दोघं अनस्टेबल असतील तरी अनस्टेबल, एक अनस्टेबल असेल तरी अनस्टेबल, पण दोघं स्टेबल असतील तर ओव्हरऑल काय असेल आपलं स्टेबल असेल. दोघं असतील तर ओव्हरऑल स्टेबल. अशा तुमच्या भाषेमध्ये मस्त टेबल बनवून त्याला लिहून घ्या. अशा पद्धतीने एकदम परफेक्टमध्ये आपलं हे चॅप्टर होऊन जाईल. हे परफेक्टमध्ये मग कोणता पण स्टॅबिलिटीचा क्वेश्चन आला तरी चुकता कामा नाही. तो अशा पद्धतीने हे आपलं चॅप्टर इथं संपून जाईल. उद्या आपण इलास्टिक कर्व किंवा दुसरा चॅप्टर सुरू करून घेणार आहोत. ठीक आहे, फक्त तुम्हाला प्रॉब्लेम कुठे राहिला आहे सांगू का. आतापर्यंत इथपर्यंत जेवढं शिकवलेलं आहे तो म्हणजे डीके इनएक्सटेन्सिबल इनएक्सटेन्सिबलची कन्सेप्टने कसं सोडवायचं ना, इथंच प्रॉब्लेम आहे. तो मी तुम्हाला सांगेल बरोबर. बाकीच्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत क्लिअर झालेल्या आहेत. तर उद्या आपण इलास्टिक कर्वबद्दल डिस्कशन करू. इथं थांबून घेऊ. चार्जिंग पण राहिली नाही, मी चार्जिंग कसं काय भरली नाही काय माहिती. तू थांबून घेऊ.